आदित्य ठाकरे यांनी काल दिलेल्या प्रेझेंटेशनच्या नंतर आता त्याला शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ठाकरेंचं प्रेझेंटेशन म्हणजे अर्धवट होमवर्कचा वर्कशॉप असल्याचा निशाणा राहुल शेवाळे यांनी लगावलाय। ठाकरेंची आश्वासनं म्हणजे लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न असल्याचं देखील शेवाळे म्हणाले। ठाकरेंना मतदान करून फसवणूक झाली तर आयोग जबाबदार नाही, अशी प्रतिक्रिया देखील शेवाळेंनी दिली आहे। तो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत त्यांनी तो उल्लेख केला की त्यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने भव्य ग्रंथालय त्यांना माहीत नाही। शिवाजी पार्कला राहत आहेत, शिवाजी पार्कच्या बाजूलाच इंदू मिल इथे आंतरराष्ट्रीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक होतं आणि त्या ठिकाणी देशातलं मोठं ग्रंथालय यापूर्वीच काम त्याचं सुरू झालं आहे, अंतिम टप्प्यात काम आहे। केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुतळ्याचं काम त्या ठिकाणी बाकी आहे। त्यामुळे ज्या गोष्टी ऑलरेडी चालू आहेत, ज्या गोष्टी ऑलरेडी करत आहेत आणि ज्या गोष्टी आपल्या घराच्या बाजूला आहेत त्या गोष्टीची त्यांना माहिती नाही, ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे। शिक्षण विभाग पालिकेच्या शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज आपल्या सर्वांना माहिती आहे। मुंबई मनपा अधिक नियम 1888च्या अनुषंगे मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी ही प्राथमिक शिक्षणाची आहे आणि जर ज्युनियर कॉलेज जर करायचं असेल तर राज्य सरकारच्या महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाची मान्यता आवश्यक आहे आणि त्याकरता राज्य सरकारच्या संपूर्ण परवानगी आवश्यक आहे आणि त्याकरता पण राज्य सरकारमध्ये बहुमत आवश्यक आहे। 20 आमदारांच्या जोरावर हा प्रस्ताव तिकडे होऊ शकत नाही। एखादी कंपनीच्या म्युच्युअल फंडसाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर त्या कंपनीच्या जे प्रेझेंटेशन केलं तसं त्यांनी तो काल वर्कशॉप आयोजित केला होता आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की म्युच्युअल फंडची जी ॲड आहे त्या ॲडमध्ये RBIचं एक स्पेशल त्याच्यात एक इन्स्ट्रक्शन आहे की म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते। कृपया या योजनेसंबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक बघा। तर कालच्या पण बाबतीत हेच आम्हाला सर्वांना सांगायचं आहे की सर्व मतदारांना सांगायचं आहे अशा प्रकारची अर्धवट माहिती मतदारांनी ऐकून घेऊन म्हणजे त्यांच्या जोखमीवर मतदान करावं। इलेक्शन कमिशन त्यांच्या त्या मतदानाची कुठलीही जबाबदारी घेणार नाही। कालच्या प्रेझेंटेशनवर आम्हाला बालक पालक जो सिनेमा आहे त्याची आठवण आली आणि बालक पालक सिनेमाची आठवण येताना 2 युवराजांचा जो अभ्यास खरं पालकांनी करून घ्यायला पाहिजे होता तो अभ्यास करून न घेतल्यामुळे अर्धवट होमवर्कचा वर्कशॉप असं आम्ही त्याला हेडिंग देत आहे। अर्धवट होमवर्क केल्यामुळे कालचं प्रेझेंटेशन वर्कशॉपचं त्यांनी केलेलं आहे। त्यामुळे पालकांनी जर व्यवस्थित त्यांचं होमवर्क करून घेतलं असतं आणि त्यांना नीट माहिती दिली असती तर त्यांनी ते वर्कशॉप ठेवलंच नसतं। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।